नमस्कार. आज आपल्यासमोर 59वे पुष्प नल दमयंती घेऊन येत आहे. नेहमीप्रमाणे आपल्या क्रियाप्रतिक्रिया अपेक्षित. मी सन 1961मध्ये इयत्ता 3ऱ्या किंवा 4थ्या इयत्तेमध्ये असताना कवी रघुनाथ पंडित यांची एक कविता मला प्रखरपणे आजही सुस्पष्टपणे आठवते. ती अशी की कलकल कलहंसे फार केला सुटाया, फडफड निज पक्षी दाविलीही उडाया. द्रुपतीस मणिबंध टोचिता होय चंचू, धरील दृढ जया त्या काय सोडील पंचू. मी खरंच एवढी सुदैवी की त्या काळात आमच्या शिक्षकांनी शिकवलेली कविता जसे काही कालच शिकवली असे वाटते. ही कविता बालवयापासूनच माझ्या मनात घर करून वसलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा एक योग असतो, वेळ आल्यावरच ती घडत असते. नलराजा आणि दमयंती यांच्यावर मला लिहायचे होते, परंतु पुरेसे साहित्य माझ्याकडे उपलब्ध नसल्याने आणि योग वेळ न साधल्या गेल्यामुळे सदर लिखाण पुढे पुढे ढकलले गेलं. परंतु विधात्याच्या मनात आपण ठरविले त्यापेक्षा वेगळीच काही असते. आज तो योग आला आणि खरोखरच मला मनापासून नल दमयंती हे पात्र लिहिताना खरोखर आनंद होत आहे. आपण या 59व्या पुष्पाचा सुद्धा भरपूर आस्वाद घ्याल हीच अपेक्षा. अमर प्रेम कथा म्हटल्या की लैला मजनू, शिरी फरहाद, हीर रांझा, सलीम, अनारकली किंवा बाजीराव मस्तानी यांचीच नावे आपल्या समोर येतात. काही प्रेमी जोडींवर सुमारे दर्जांच्या चित्रपटांनी लोकप्रियता मिळवत अफाट प्रसिद्धीसुद्धा मिळवली. तर स्वयंवर आणि सौभद्र या सदाबहार मराठी नाटकांनी श्रीकृष्ण रुक्मिणी आणि अर्जुन सुभद्रा यांच्या प्रणयाला उजाळा दिला. पण नल आणि दमयंती यांचे प्रेम या सर्वांहून श्रेष्ठ, निरपेक्ष, भव्य, दिव्य होते. पण ते प्रखर झोतात कधी आलेच नाही. अनेक वर्षानंतर कवी रघुनाथ पंडित यांची दमयंती स्वयंवर ही कविता आणि श्रीहर्ष कवितेचे संस्कृतमधील नेषद चरित्र काव्य हे वाचले आणि हे दोन्ही काव्य त्यांच्या संपूर्ण जीवनपट न घेता दमयंतीच्या स्वयंवरावरच संपते असे मला प्रकर्षाने जाणवले. वास्तविक पाहता नल दमयंती हे एक असामान्य नवलकथन आहे, ज्यामध्ये एक नव्हे तर दोन खलनायकांच्या कटकारस्थानामुळे नल आणि दमयंती यांची ताटातूट होते. परंतु दमयंती धीर सोडत नाही. हरवलेल्या पतीचा शोध घेण्यासाठी ती जे काही प्रयत्न करते, उपाय शोधते, ते वाचून कसलेला आणि मुरलेला गुप्तहेर सुद्धा प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. असूया, द्वेष, कपट कारस्थान, पवित्र, त्याग, धैर्य, चातुर्य हे सर्व या कथानकात आहे. एक राजकन्या एका राजाची साम्राज्ञी असून सुद्धा दमयंतीला एका राजकन्येची दासी सौरंघ्री म्हणून दिवस काढावे लागले. कर्कटक सर्पाने नलांना दंश केल्यामुळे त्याचे मूळ रूप जाऊन कुरूप विद्रूप झाले. त्यामुळे त्यांना जवळचेही कोणी ओळखू शकत नव्हते. पण दमयंतीने नलाच्या बाह्य लक्षणावरून ते नलच असावे ही शंका आल्यावर पूर्ण खात्री करण्याकरिता तिने केलेला उपाय आणि घेतलेली परीक्षा पाहून खरोखर थक्क व्हायला होते. शेवटी खात्री झाल्यावर दमयंतीने केलेल्या परिश्रमांना फळ मिळाले आणि दोघांचे मिलन झाले. अशा या भवितव्य प्रेमयुगलांना कोटी कोटी प्रणाम. तर नल दमयंती कथेचा भाग 1. नैषधराज वीरसेन सूर्योदयापूर्वी 4 घटिका उठत, प्रातःकर्मे उरकून 1 सहस्र सूर्यनमस्कार, 1 घटिका मल्लयुद्ध, शरसंधान असे युद्धाचा सराव झाल्यावर गायत्री मंत्राचा जप करीत. नंतर महाराज वीरसेन महाराणी वसुमतीच्या प्रसादात फराळासाठी येत. हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यानंतर महाराज वीरसेन मंत्रणागृहात येत. त्यांच्या आधी महात्म्य कुमारसेन, महामंत्री समर्थ आणि सेनापती उग्रसेन असेल आलेले असत. महाराज वीरसेनांनी प्रवेश केला तेव्हा त्यांनी केलेल्या नमस्कारांचा स्वीकार करून स्थानापन्न झाले. त्यांच्या संकेतानुसार तिघेही आपापल्या आसनावर बसले. खरे म्हणजे महामात्य, महामंत्री व सेनापती तिघेही महाराज वीर सेनांचे बालमित्र होते. चौघे एकत्र वाढले, खेळले होते. चौघांनीही संजीवन ऋषींच्या आश्रमात एकत्र विद्या ग्रहण केली होती. त्यामुळे महाराज राजकारणाव्यतिरिक्त कौटुंबिक बाबतीतही त्यांचा सल्ला घेत असत. राजकारणावरची चर्चा संपल्यावर महामात्य कुमारसेन म्हणाले, महाराज, आज आपण चिंताग्रस्त दिसत आहात. कारण कळेल का? कारण आहे राजकुमार. आमची इच्छा आहे राजकुमारांवर राज्यकारभार सोपवून वनप्रस्थाश्रम स्वीकारावा. पण त्यांच्या वागणुकीत फरक दिसत नाही. सेनापती उग्र असेल म्हणाले, महाराज, आपण असं का म्हणता? कुमार शस्त्रविद्येत निपुण आहेत
रिंगण घेत ते इतके वेगाने भाला फिरवतात की चारही बाजूंनी त्यांच्यावर संधान सोडलेले शर भाल्यामुळे परत फिरतात. 4 खड्गधाऱ्यांशी एकाच वेळी युद्ध करून त्यांनी परास्त करतात. युद्ध चातुर्य आणि युद्ध कौशल्यात ते इतके निपुण आहेत की मगध देशाच्या अफाट सैन्यांना आपल्याजवळ कमी सैन्यबळ असूनही राजाला त्यांनी युद्धात नमवले होते. त्यांची योग्यता सिंहासनावर बसेल तर चक्रवर्ती सम्राट होण्याची आहे. महामंत्री समर्थ म्हणाले, विद्याग्रहणसुद्धा त्यांनी अल्पावधीत केली. महामुनी बृहदश्वांच्या आश्रमातील 8 वर्षाच्या काळात शस्त्रास्त्र, 18 विद्या, 64 कला शालिहोत्र मुनींकडून अश्वविद्या, गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आत्मसात केल्या. महामात्य म्हणाले, कुमार राजकारभारातही प्रवीण आहेत. राजकारण, न्यायशास्त्र, नगररचना, वास्तुशास्त्र, राज्यसभेचे नियम यात ते पारंगत आहेत. आपण त्यांच्यावर सोपवलेले प्रत्येक काम यशस्वी करून दाखवले आहे. असे असताना महाराजांच्या मनात संदेह का? महाराज वीरसेन म्हणाले, तुमच्या तिघांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. नल सर्व गुणसंपन्न आहे, पण सफल राजा होण्यासाठी आणखीन 2 गुणांची फार आवश्यकता आहे. निग्रह आणि संयम या दोन्ही गुणांचा त्याचे मध्ये अभाव आहे. त्यांना कितीही महत्त्वाचे काम असले तरी ते मृगया आणि दूतापुढे विसर पडतो. आणि संयम तर बिलकुल नाही. अंगराज वरुणांनी विद्रोह केला तेव्हा नलांनी त्याचा पराभव केला. रीत अशी आहे की पराभूत राजाने जे त्यांचे मांडलिकत्व स्वीकारल्यावर त्याचे राज्य परत करावे. पण पराभूत असूनही वरुण राजाने निषद वंशाबद्दल अनुचित उद्गार काढल्याबरोबर नलाने त्यांचा शिरच्छेद केला. चौघेही विचारात पडले. अमात्य म्हणाले, महाराज, त्यांचा विवाह केल्यास पत्नी त्यांना योग्य मार्गावर आणू शकेल. महाराज विचाराधीन झाले. आदल्या दिवशी कुमार नल, त्यांच्या चुलत भाऊ आणि विदेशाचा युवराज पुष्कर दिवसभर मृगयेत मग्न होते. गांधार देशातून आलेली वारुणी प्राशन करून दोन्ही युवराज दूध खेळले. गांधार नरेशांनी विदिशांना नजण्यात पाठवलेली एक सुंदर दासी पुष्कराने पणाला लावली. ती नलांनी जिंकली, त्यामुळे युवराज पुष्कर नाराज झाले. पण मद्र देशाहून आलेली लावण्यवती दासी पुष्करला प्रदान केल्यामुळे त्यांची नाराजी संपली. गांधार दासी रथक्रीडेत फारच निपुण होती. रात्री बराच वेळ तिच्या सहवासात घालवल्यावर कुमार नल निद्रिस्त झाले. उशिरा झोपल्यामुळे ते राज्यसभेत वेळेवर जाऊ शकले नाही. दुपारच्या भोजनाच्या वेळी महाराज वीरसेन राणी वसुमतीच्या महालात आले. त्यावेळी कुमार नुकतेच उठले होते. महाराज म्हणाले, देवी, महामात्य कुमार सेनानीचे म्हणणे आहे की कुमार नलाचा विवाह केल्यास कदाचित ते राज्याचं उत्तरदायित्व सांभाळण्यास योग्य होतील. महाराज देशोदेशीच्या सुंदर लावण्यवती राजकन्यांची चित्र त्यांना दाखवले, पण त्यांना कोणीच पसंत पडत नाही. त्यांच्या मनात कोण आहे तेच कळत नाही. वास्तविक नल धर्मपरायण आहेत. नित्य नियमाने गायत्री मंत्राचा जप करणे, यज्ञशाळेत जाऊन यज्ञ करणे, शिवलिंगाची पार्थिव पूजा करणे, भिक्षुक याचकांना दक्षिणा देऊन संतुष्ट करणे, मल्लशाळेत 3 तास व्यायाम करणे, नंतर राज्यसभेत जात. त्यांचे सुचिकतेकडेही फार कटाक्ष होता. विद्वान पंडितांच्या चर्चेत ते उपस्थित राहत. ते बहुश्रुत होते. धर्माची आणि रूढीची त्यांना चांगली जाण होती. म्हणून एवढ्या लहान वयात पुण्यश्लोक पदवी प्राप्त झाली होती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आणि या कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.